कैलासीचा राणा शंभो कैलासीचा राणा रे भोळ्या कैलासीचा राणा रे भोळ्या कैलासीचा राणा शंभो कैलासीचा राणा रे भोळ्या कैलासीचा शंभो कैलासीचा राणा रे भोळ्या कैलासीचा राणा रे भोळ्या कैलासीचा राणा महादेवाला सांगण्यात आलं आता तुम्ही लग्न करा. महादेवाची समाधीमध्ये महादेव पुन्हा निघून गेले. म्हणे आता पार्वती त्या ठिकाणी तयार झाली. पार्वतीला विचारू लागले, जा तू महादेवाला काय लग्न करते? म्हटले बाबा त्या महादेवाकडे काहीच नाही. म्हणे मग आता काय करू? म्हणे तू एक काम कर, त्या महादेवापेक्षा चांगला वर चांगला तुला आम्ही शोधून देतो. म्हणे कोण? अरे जो नेहमी ऐरावतावर स्वारी करतो, त्याच्याकडे भरपूर संपत्ती आहे, भरपूर तो त्या ठिकाणी अलंकाराने भूषित आहे, सोनं आहे, नाणं आहे, काय नाही त्याच्याकडे सगळं आहे. म्हणे कोण आहे? म्हणे विष्णू. मग काय करू? म्हणे त्याच्याशी तू विवाह कर. काय करते महादेवासोबत विवाह? म्हणे मरुंगी जन्म लोगी, फक्त मी विवाह करेल तर फक्त महादेवाशी, इतरत्र मी कोणाशी विवाह करणार नाही असं सांगितलं. म्हणे निश्चित? म्हणे हो. सप्तऋषीने दंडवत घातला. धन्य हो पार्वती. निघून गेले. महादेव समाधीला बसलेले. आता महादेवाला काय करायचं? महादेवाची समाधी भंग करा. महादेवाची समाधी भंग करण्यासाठी सगळ्या देवांनी कामाला पाठवलं. आता काम अवघड आहे. कामाला पाठवलं. कामाने त्या ठिकाणी प्रभाव दाखवला. गोस्वामीजी वर्णन करतात, देखी रसाल बिटप बरसाका तीही पर चढेव मदन मन राखा. हा काम त्या ठिकाणी महादेवाकडे गेला आणि अशा एका झाडामध्ये जाऊन बसला. तिथून तो महादेवावर अट्रॅक्शन करू लागला. तिथून तो प्रभाव दाखवू लागला. महादेवाची समाधी भंग होत नाही. महादेवावर त्याचा काही फरकच पडत नाही. सुमन चाप निज सरसंधाने अतिरिसता की श्रवणतनी लागे. सबके हृदय मदन अभिलाषा लता निहारी नवरूतर राखा. सगळे लोक त्या ठिकाणी कामातूर झाले. इतकं कामातूर की नदी नाल्यांशी त्या ठिकाणी एकामेकामध्ये मिसळू लागले. वेली फुलं झाडे एकामेकामध्ये गुंतू लागले. सगळे लोक भजन करणारे देवदेव करणारे लोक कामामध्ये फसले. सगळे लोक कामातूर झाले. पण कामाची कोतवालयाने नागविले बहुताची. कामाची कोतवालयाने नागविले बहुताची. कामा
कोतवाल याने नडले बहुतासी अन कामाजी कोतवाल याने नडले बहुतासी हरिहराची अबरू घेतो बहिणाई त्याची हरिहराची अबरू घेतो बहिणाई त्याची ओ हरिहराची अबरू घेतो बहिणाई त्याची ओ हरिहराची अबरू घेतो बहिणाई त्याची कामाजी कोतवाल याने नडले बहुतासी 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 हो इतका अवघड आहे काम, इतका अवघड आहे, भरपूर अवघड आहे. बघा कामाची उत्पत्ती कोणी केली? कामाचा करता धरता मेन उत्पन्न करणारा कोण? ब्रह्मदेव. ज्या वेळेला ब्रह्मदेवानं कामाला उत्पन्न केलं, सहज विचारलं, कामा तुझा प्रभाव दाखव रे म्हटले. आता कामानं प्रभाव दाखवला स्वतःच्या बापावर, बरं का? कुणावर? बापावर. बापावर प्रभाव दाखवला ब्रह्मदेवावर. म्हणजे थांबा ब्रह्मदेव दाखवतो दादा. थोडा प्रभाव दाखवला, ब्रह्मदेव कामातूर झाला आणि झालेला कामातूर ब्रह्मदेव याला भान राहिलं नाही. हा स्वतःच्या कन्येच्या मागे पळू लागला. ब्रह्मा कन्येशी दरूप आहे इतका हा अवघड काम. गोस्वामीजी सांगतात हा काम त्या ठिकाणी महादेवाकडे गेला. नदी उमगी अबुंदी कह गाई संगम करही तलाव तलाई. हे तलाव तलाव करू लागले. नदी नाड्यांमध्ये मिसळतात, झाडं वेलांमध्ये मिसळतात, भरपूर कामातूर झाले. आणि तिथून पुढे त्या ठिकाणी कामाला त्या ठिकाणी महादेवाने भस्म केलं. आणि भस्म झाल्यानंतर महादेव जागी झाले. सगळे देव महादेवाकडे गेले. महादेवाची विनंती करू लागले, महाराज काही करा, आपण आता चांगलं नाही, आपण लग्न करून टाका. असं गोड 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 बोलून महादेवाला फसवण्याच्या मागे लागले. महादेवाच्या लक्षात आलं, बाबांनो तुम्हाला तारकासूर मारायचा आहे ना, मग सरळ सांगा बाबा आपण लग्न करा, तुमच्या पोटी एखादा मुलगा जन्माला येईल आणि झालेला तो मुलगा त्याच्या हातून तारकासुराचा वध होईल असं मोकळं मोकळं सांगा. म्हणे मग तसं का समजत नाही, पण तुम्ही विवाह करा. म्हणे जा सांगा, करा तुम्ही विवाहाची तयारी. त्या ठिकाणी विवाहाची तयारी करण्यात आली. सुदिन सणक तू सगुरी सोचाई बेगी बेद बिदी लग्न धराई. लग्नाची पत्रिका तयार करण्यात आली. नारद महर्षीने लग्नाची पत्रिका तयार केली. त्या ठिकाणी म्हणे मग आता नवरदेवाची तयारी सुरू करा. तर नवरदेवाला कपडे नाही, काहीच नाही, काहीच नाही, काय करावं काही समजत नाही. शृंगी ऋषीला बोलवलं. बोलवल्यानंतर त्यांना सांगू लागले, म्हणे आता तयारी करा. शिवही संभोगन करही संसारा जटा मुकुट ही मोर सवारा ससी ललाट सुंदर सिरगंगा. म्हणे जास्त काही तुम्हाला मेकअप करायची गरज नाही. मी काय करू आता काही समजायला मला मार्ग नाही. म्हणे तुम्ही एक काम करा. मग एक म्हणे मी घोडा आणतो. म्हणे मी काही घोड्यावर बसत नाही बाबा, आपला आपला बैल बरा आहे, माझा नंदीच सगळं आहे, मी नंदीवर बसून जाणार. म्हणे असं ठीक आहे. एक पळत 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 गेला. असे लहान लहान 2 साप आणले महादेवाच्या कानात टाकून दिले. एक पळत गेला आणि मोठा साप आणला, गळ्यात टाकला. आणखी असे लहान लहान पिले आणले सापाचे, महादेवाच्या जटा त्याने बांधण्यात आल्या. म्हणे मग आता पावडर लावा, फाउंडेशन लावा, मेकअप करा म्हटले. म्हणे मला मेकअपची गरज नाही. आणा म्हटले भस्म. केवढं मोठं भस्मांना असं अंगावर उघडून घेतलं महादेवानी. सगळं भस्मातूर महादेव झाले. आणि त्या ठिकाणी तिथून पुढे निघाले. जात असताना काय करावं, सगळ्या देवांना बोलवलं. सगळ्या देवांना बोलवल्यानंतर कर त्रिशूळ अरु डमरू बिराजा चले बसई चढे बाजे बाजा. आणि एवढं सगळं पाहून एक विचित्र प्रकारची ती नवरदेवाची तयारी, विचित्र प्रकारचं नवरदेवाचं ते वराड पाहून त्या ठिकाणी विष्णू हसू लागले. महादेवाने मनी मन त्या ठिकाणी जाणून घेतलं. म्हणे विष्णूची सवय काय केलीच नाही, विष्णू हसतो म्हटले मला. हो, गोस्वामी महाराज सांगतात, बरनुहारी बरातन भाई हसी करे उपर पुर जाई मन ही मन महेश मुसुकाई
खरी की बिग बचन न पायी. महादेव म्हणतात विष्णूचं हसणं काही गेलंच नाही, मला असतात ना हसू द्या, काही हरकत नाही. म्हटले बाबा हे असं काय, महादेवाने काही तयारी केली नाही, काहीच नाही, काहीच नाही. कुठे ते साप बांधले, चौकडे साप बांधलेले आहेत, कुठे नंदीवर बसतोय महादेव. विचित्र प्रकारची ती यात्रा आहे. सगळे जे लोक आले, विष्णू म्हणाले यांच्यात आपल्याला काही बसायला पुरणार नाही, यांची यात्रा आपण यांचं त्या ठिकाणी चालू द्या. म्हटले वरात आपण आपल्या त्या ठिकाणी जाऊन बसू. सगळे लोक आपापल्या समाजामध्ये जाऊन बसले. विष्णुदेव बाजूला गेले. चला म्हटले तुम्ही. हसू लागले. महादेवांना सगळं कळालं. महादेवांनी आपल्या सेवकांना बोलवलं, म्हणे एक काम करा, आपल्याही पार्टीला आता बोलवून घ्या. आणि महादेवाची पार्टी म्हणजे कमी नाही. म्हणे काय करायचं, कुठून बोलायचे एवढे लोक. म्हणे ऐका, जेवढे या ब्रह्मांडामध्ये स्मशान आहे, या सगळ्या स्मशानातल्या भूतांना, दैत्यांना, दानवांना आमंत्रण द्या की या महादेवाचं लग्न आहे आणि या लग्नासाठी तुम्हाला सगळ्यांना यायचंय. सेवक गेले. गेल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्यांना आमंत्रण दिलं आणि सगळे भूत एका ठिकाणी आले आणि नाचू लागले. कोही मोक हिना विपुल मोक काहू, बिनु पद कर कोहू बहुपद पाऊ. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. विपुल नयन को नयन बिघिना, दृष्ट पुष्ट कोई अतुतन कीना. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. हो नाच गीता वैगित परम तरंगी भूत स्वाम. देखता दिव्य पराहिता बोलही वचन विचित्र, बोलही वचन विचित्र. राम सिया राम जय जय राम. 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 सगळे आले. सगळे आल्यानंतर सगळे हसू लागले. कोई मुखहीन विपुल मुख काऊ. आता इथे फार मोठी गंमत झाली. गंमत कशी झाली पहा, सगळे भूत आले. आता ते काही माणसं नव्हते, अशी व्यवस्थित कपडे घालून आले, इस्त्रीचे टकाटक. चला बा आता लग्नाला जायचंय. असे आले का ते? माणसं होत नव्हते, भूत होते. भूत कसे असतात? कसे असतात भूत? पाय कसे असतात त्यांचे? भूत जबर मोठे ग बाई अन दर्पण करू नको काही. भूत मोठे जबर ग बाई, भूत मोठे जबर ग बाई. भूत जबर मोठे ग बाई, जाली दर्पण करू कसं काही. हे जाली दर्पण करू नको काही. जाली दर्पण करू नको काही. जाली दर्पण करू नको काही. दर्पण करू कसं काही. भूत मोठे जबर ग बाई, भूत मोठे जबर ग बाई. भूत जबर मोठे ग बाई, जाली दर्पण करू कसं काही. जबर मोठे ग बाई.
सगळे भूत आले. सगळे आल्यानंतर कोणाला मुख आहे, कोणाला मुखच नाही. कोणी कसं तर कोणी कसं, कोणी कसं तर कोणी कसं असं ऐकू लागलं महाराज. कोणाला नाकच नाही, कोणाला एक तोंड, कोणाला 10 तोंड, कोणाला कानच नाही, कोणाचं नाक असं पुढे आलेलं, कोणाचा कान असा गडालेला, कोणाला हातच नाही, कोणाला केवढे मोठे हात. असं त्या ठिकाणी सगळं झालं. सगळे हसू लागले. हसता 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 त्या ठिकाणी वरात पुढे निघाली. निघालेली वरात पाहून सगळे ते मुलं हसू लागले. ज्या वेळेला ती हिमालय नावाच्या त्या ठिकाणी त्यांच्या नगरामध्ये वरात आली तर सगळे लोक हसू लागले. आणि हसताना पाहून सगळे लहान लहान मुलं पळू लागले. आता हे कसे लहान लहान मुलं तसे पळू लागले. म्हणजे का पळतात रे? सगळे घरी गेले. घरी गेल्यानंतर आपल्या आईला सांगू लागले, बापाला सांगू लागले, बाबा घर लावा, दार लावा, घराच्या बाहेर कोणी निघू नका. म्हणे का, काय झालं? अरे आपल्या नगरामध्ये असा एक नवरदेव आलाय, त्या नवरदेवासोबत सगळे भूतच भूत म्हटले, हे बी माणूस नाही म्हणे. मग घाबरू लागले. घरी गेले, घरात लपून राहिले. असे लपले ते पोरं. काय करावं काही समजत नाही. म्हणे मग एक काम करा, बाहेर जा. सगळे लोक बाहेर आले. बघितलं, माणसं घाबरू लागले. माणसं सगळे तेही घरात गेले. सगळा सैन्य समाज जमलेला आहे. विष्णुदेव, ब्रह्मदेव सगळे लोक त्या ठिकाणी आलेले. ही आलेली वरात त्या ठिकाणी पुढे आली. हिमालय राजाच्या नगरामध्ये आली. आणि नगरामध्ये आल्यानंतर मैनावती राणी म्हणजे पार्वतीची आई, आपल्याकडे पद्धत आहे, नवरदेव आल्यानंतर नवरीची आई नवरदेवाला बोवाळण्यासाठी जाते, पूजा करायला जाते. तसंच पूजा करण्यासाठी मैनावती पुढे आली. असं ताट घेतलं, गंधाक्षदा लावली आणि लावत असताना आरती फिरवणार तोपर्यंत त्या गळ्यातल्या सापाने तिच्यावर अशी फणापाशी फुसकारलं. दंश करण्याचा तिला प्रयत्न केला. घाबरली मैनावती, खाली पडली ताट घेऊन. चक्कर आला. बाबा हसू लागले. अरे काय झालं? आपल्या सेवकांना विचारलं, अरे कोण आहे ते, का पडले? बाबा ही आपली सासू आहे. म्हणे असं म्हणजे पडले का? म्हणे तुमच्या गळ्यामधल्या सापाने त्यांना घाबरवलं, पडली ती खाली. अरे 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 अरे, दया आली, उठवलं त्यांना. सती माता, पार्वती माता त्या ठिकाणी मध्ये होती. आणि मैनावतीला राग आला. मैनावती जागी झाली. मैनावती अपवित्र बोलू लागली. नारदाला डायरेक्ट शिवाय देऊ लागली. का कुठला? म्हणे नारद आला आणि आल्यानंतर माझ्या मुलीचं भविष्य सांगितलं. तिला बैलावाला नवरदेव भेटेल, असा भेटेल, तसा भेटेल. मी खुश झाले, माझे पती खुश झाले. आणि या असा म्हटले, बाबा माझ्या नाजूक मुलीला हा मुलगा कसा वागवणार? याच्या गळामध्ये साप आहे. म्हटले साप? मी घाबरले, शिवाय देऊ लागली. हिमालय राजा पळत पळत आला. नारद महर्षी आले. नारद म्हणे, मैना तू चिंता करू नको, तू जगाचा बाप आहे, तू बरोबर तुझ्या मुलीला वागवे, तू काही चिंता करू नको. कसं तरी त्या मैनावतीला समजवलं आणि समजवणी मैनावती राणी तयार झाली. त्या ठिकाणी मैनावती तयार झाल्यानंतर महादेव आले. पार्वतीला बोलवण्यात आलं आणि त्यांचा विवाह सोहळा आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. सगळा समाज येऊन गेला, पण पार्वती माता काही येत नाही. पार्वती माता भेटतच नाही वाटतं.